जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो, पाकिस्तान निर्माण होण्याच्या जवळपास 7 वर्षाआधी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तानावर एक पुस्तक लिहिलं होतं। पुस्तकाचं नाव होतं थॉट्स ऑन पाकिस्तान। पण प्रश्न असा आहे, बाबासाहेब पाकिस्तानच्या बाजूने होते का की ते पाकिस्तानच्या विरोधात होते? याचं उत्तर थोडं वेगळं आहे। कारण 1940 मध्ये मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी पुढे केली होती। याच मागणीवर देशभर मोठी राजकीय चर्चा सुरू झाली। बाबासाहेबांनी मात्र भावनिक भूमिका घेण्याऐवजी या प्रश्नाकडे तर्क, आकडेवारी आणि राजकीय वास्तवाच्या दृष्टीने पाहिलं। त्यांनी विचारलं, जर भारताची फाळणी झाली तर सीमारेषा कशा ठरतील? अल्पसंख्याकांचं काय होईल? लष्कराचे विभाजन कसं होईल? अर्थव्यवस्था, प्रशासन आणि संरक्षणाचं काय? आणि सर्वात महत्त्वाचं, फाळणी झाली नाही तर हिंदू मुस्लिम राजकीय संघर्षाचं काय होणार? बाबासाहेबांनी या प्रश्नांची चर्चा थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये केली। त्यांचा दृष्टिकोन केवळ पाकिस्तान द्यायचा की नाही इतकाच मर्यादित नव्हता, ते भविष्यातील भारताचा विचार करत होते। त्यांनी संभाव्य फाळणीचे फायदे, तोटे, धोके आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांचा सखोल विचार केला होता। आणि म्हणूनच बाबासाहेबांचा हा ग्रंथ आजही महत्त्वाचा ठरतो। कारण इतिहासाकडे पाहताना फक्त काय घडलं हे जाणून घेणं पुरेसं नसतं, तर त्या काळात कोणते पर्याय समोर होते आणि त्याचे परिणाम काय असू शकले असते हे समजून घेणंही महत्त्वाचं असतं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बाबासाहेबांनी पाकिस्तानच्या मागणीचं समर्थन केलं असं सरळ म्हणणं चुकीचं आहे। त्यांनी या प्रश्नाचं राजकीय आणि सामाजिक विश्लेषण केलं होतं। म्हणूनच थॉट्स ऑन पाकिस्तान हे केवळ पाकिस्तानावरील पुस्तक नाही, ते आहे भारताच्या भविष्यासमोर उभ्या राहिलेल्या एका अत्यंत कठीण प्रश्नाचा तर्कशुद्ध शोध। आणि कदाचित म्हणूनच आजही बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी त्यांच्या भाषणाइतकाच त्यांचं लेखन वाचणं आवश्यक आहे। कारण बाबासाहेब फक्त इतिहास घडवणारे नेते नव्हते, ते इतिहासाच्या पुढे परिणाम ओळखून प्रश्न विचारणारे विचारवंत होते। मला थॉट्स ऑन पाकिस्तानमधील बाबासाहेबांनी पाकिस्तानच्या निर्मितीबाबत नेमकं काय विश्लेषण केलं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की ऐका। आजच्यासाठी एवढंच, परत भेटूया पुढील भागात। धन्यवाद।